शेतकरी मित्रांनो, सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील अवकाळी पावसासंदर्भात। उद्या 23 एप्रिल 2024 मंगळवार उद्याच्या दरम्यान राज्यात हवामान खात्याने मोठ्या पावसाचा इशारा दिला आहे। वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह महाराष्ट्रातील काही भागांमध्ये जोरदार पाऊस तर काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह आणि वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा आहे। तर जाणून घेऊया सविस्तर माहिती, पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब अवश्य करा। तर मित्रांनो, सुरुवातीला सर्वाधिक पावसाचा जोर पाहायचे झाले तर उद्या दुपारनंतर आणि रात्री विदर्भातील चंद्रपूर कापसीच्या परिसरामध्ये मोठा जोरदार पाऊस असेल। मात्र उर्वरित विदर्भात अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, यवतमाळ, वर्धा, वाशिम आणि बुलढाणा जिल्ह्यात ढगाळ वातावरण आणि 1-2 ठिकाणी हलक्या सरी होण्याची शक्यता आहे। मात्र मराठवाड्यातील काही भागांमध्ये उद्या रात्रीला पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे। यामध्ये नांदेड जिल्ह्याचा समावेश असेल। मात्र उर्वरित मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, बीड, लातूर, धाराशिवच्या परिसराला ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा आहे। तसेच मध्य महाराष्ट्रात देखील उद्या ढगाळ वातावरण असेल। पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पंढरपूर आणि अहमदनगरच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या सरींची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे। तसेच उत्तर महाराष्ट्रात पहिलेसता जळगाव जिल्ह्यात काहीसे हलक्या पावसाची शक्यता असेल। मात्र उर्वरित नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळेच्या परिसरामध्ये कुठेही मोठ्या पावसाची शक्यता असणार नाही। फक्त ढगाळ परिस्थिती मात्र काही भागांमध्ये निर्माण होऊ शकते। कोकणाच्या भागांमध्ये पहिलेसता मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडीच्या परिसराला पुढील 48 तासात ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलक्या सरींचा इशारा आहे। मात्र कुठेही मोठा पाऊस कोकणात देखील असणार नाही। तर मित्रांनो, ही होती हवामानाची छोटीशी अपडेट। आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा, व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।